नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे. अनुष्का ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सो आज होता आपला 3rd डे आणि लास्ट डे तिरुपतीमध्ये. सो आज आपण जाणार होतो कालहस्तीच्या दर्शनाला. आपण सकाळी तिरुपतीवरून दर्शन घेऊन, जसं तुम्ही आदल्या व्लॉगमध्ये बघितलं की रात्रीच आम्हाला तिकडे खूप उशीर झाला. सो आम्ही सकाळी तिकडून आलो 4 व्हीलरमधून. म्हणजे गाडी असते तिथे आणि बसेस पण चालू असतात, पण बसला यायला खूप टाईम होता. सो आम्ही 4 व्हीलर केली, तुम्ही कॅब पण बोलू शकता. सो तिथून आम्ही इथे खाली श्रीनिवासममध्ये आलो आणि आवरलं वगैरे. आणि आता आपण जात आहोत पुढच्या दर्शनाला, ते म्हणजे कालहस्तीच्या. ते तुम्हाला नंतर बघायला भेटेल. सो त्याआधी आम्ही म्हणलं थोडंसं ब्रेकफास्ट करावा, पण खाऊ वाटत नव्हतं कारण खूप ऊन होतं. तरी आई म्हणत होती खाऊ, पण आम्ही म्हणलं की नको, ज्यूस वगैरे पिऊ. सो मग ज्यूस घेतला आम्ही सगळ्यांनी मोसंबीचा, आणि ज्यूस पिऊन आम्ही रेडी झालो. सो चला तर मग आपण आता निघूया कालहस्तीच्या दर्शनाला. जाता जाता मी तुम्हाला इथं कसं, म्हणजे हे जे श्रीनिवासम आहे हे दाखवते थोडंसं बाहेरून. सो हे त्याचं असं एंट्रन्स होता. इथून आपण जात आहोत बस स्टँडला, जिथून आपल्याला जायचं आहे कालहस्तीकडे. सो चला तर मग आपण जाऊया बस स्टँडच्या दिशेने. जात होतो आम्ही, आणि जात जाता आम्हाला एक असं गाडी दिसली जिथे डोसा वगैरे मिळत होता. सो आई म्हणली की आपण खाऊन घेऊ थोडं, कारण परत तिथं गेल्यावर तिथे दर्शनाला केवढी लाईन असेल हे आपण सांगू शकत नाही. सो त्यापेक्षा थोडंसं काहीतरी खाऊन जाऊ, कारण रात्री पण आम्ही जास्त काही खाल्लं नव्हतं, आणि मग त्यामुळे आई म्हणली खाऊ. सो आम्ही डोसा खाल्ला आणि आम्ही निघालो बस स्टँडकडे. सो आता आपण बस स्टँडकडे जाऊन बस शोधू की कुठली बस कालहस्तीच्या साईडला जाते. इथं आल्यावर आम्हाला नेहमी कन्फ्युजन होतं की ती बस कुठे लागते नक्की, तर आम्ही शोधत जात असतो. सो आता पण आपण शोधतच जाणार आहोत की कुठे लागती. असं वाचायला लागतं तिथे. एक तर जिलेबी सारखे शब्द असतात, तर ते इंग्लिशमध्ये शोधायला लागतं, म्हणजे कळतं की हां बाबा ह्या लोकेशनची बस इथे लागली. तर चला आपण शोधूया बस जी कालहस्तीला जाईल. एक तर एवढं ऊन होतं की बस. हे बघा, ही एक बस आहे असं आम्हाला वाटलं, पण ती नव्हती. सो हे बघा, इथं ही कालहस्तीची बस आहे, पण गर्दी बघा, जस्ट सी दॅट गर्दी. आम्ही नंतर दुसऱ्या बसमध्ये चढलो, त्याचं काही घेतलं नाही, कारण त्याचं शूट जर घेतलं असतं तर आम्हाला बसायला जागाच भेटली नसती. सो आम्ही बसलो बसमध्ये, आणि आपण आता निघालो आहोत कालहस्तीला. सो जाता जाता मी तुम्हाला इथं थोडंसं बाहेरचा निसर्ग दाखवते कसा आहे. आणि हे आपण उतरलो कालहस्तीच्या स्टॉपला. इथून स्टॉपला उतरून सुद्धा मंदिर आतमध्ये आहे, तर तिथं जायला तुम्हाला रिक्षाच घ्यायला लागतं, किंवा तुम्ही चालत पण जाऊ शकता. पण एवढं ऊन होतं, सो आम्ही म्हणलं चालत नको, आपण रिक्षानेच जाऊ. सो आम्ही रिक्षा घेतली आणि मग निघालो कालहस्तीच्या मंदिराकडे. तिथला असं छोटासाच रस्ता, जास्त पण मोठा नाही आहे. तर असं एक गाडी अशी फसली की झालं, मग मागं पण गाडी फसून जातात सगळे. सो तिथे मग गर्दी होऊन जाते. आता तरी थोडा मोठा आहे, आम्ही स्टार्टिंगला जायचो तेव्हा असं एवढा नव्हता चांगला रस्ता. सो हे मंदिर आहे कालहस्तीचं. युजली आम्ही आधीच उतरतो, ह्यावेळेस त्यांनी आम्हाला खूप आतमध्ये सोडलं, म्हणजे जिथं फर्स्ट गेट असतं तिथं. आम्ही ह्या गेटला फर्स्ट टाइमच उतरलो होतो, जे फ्रंट गेट आपण म्हणू शकतो, आणि ते होतं लास्ट गेट जे स्टार्टिंगला दिसलं आपल्याला.
आणि जसं की आपल्याला माहिती आहे ते कुठेच बॅग्स आणि फोन्स न्यायला अलाउड नाही आहेत मंदिरामध्ये. आपण इथे मग आता बॅग्स आणि फोन्स वगैरे ठेवणार आहोत आणि आल्यावर भेटू आपण. आता आम्ही आपलं दर्शन करून झालेलं आहे. सो वी आर बॅक. आपण मंदिराच्या बाहेर आलो आहोत. येऊन बॅग्स वगैरे घेतल्या आपण. आणि हे मंदिर आहे, हे फ्रंट गेट आहे कालहस्ती मंदिराचं. आणि हे असं तिथे साईडला बांधलेलं आहे त्यांनी कालहस्तीचं. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. आणि हे तिथे मंदिराच्या साईडलाच आहे. हे तिथलं एका राजाने बांधलं होतं असं तिथे लिहिलं होतं. म्हणजे आपलं दर्शन वगैरे झालं आणि आम्ही आलो परत श्रीनिवासमध्ये. कारण आपली ट्रेन इकडून म्हणजे रेणीगुंठ्यामधूनच होती. सो इथून आधी आपल्याला रेणीगुंठ्याला जायचं. लाईक इथे कुठेही जायचं असेल ना तर पहिलं इथे म्हणजे तिरुपतीतच यायला लागतं. सो आम्ही प्रिफर करतो श्रीनिवासमध्येच यायला. म्हणजे तिथे कसं फ्रेश वगैरे होतात. मग तिथून फ्रेश झालो वगैरे आम्ही आणि मग आपण निघालो आपल्या रेल्वे स्टेशनला. सो आता आपण जाणार आहोत तिकडे एका रिक्षाने, कारण बसेस अवेलेबल नसतात. चला आता मग निघूया रेल्वे स्टेशनला जायला. जाता जाता मी तुम्हाला तिकडे स्टेशनला जायचा रोड दाखवते. सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. आम्ही रात्री स्टेशनवर आलो. ट्रेन घेतली आम्ही आणि डायरेक्ट ट्रेनमध्ये बसून झोपूनच गेलो कारण खूपच दमलो होतो. सो ही आहे नेक्स्ट मॉर्निंग जेव्हा आपण निघालो होतो परत पुण्याकडे यायला. हे आपण पोचलो पुणे स्टेशनवर. लाईक वी आर बॅक टू पुणे. सो असं होतं आपलं तिरुपती बालाजीचं दर्शन. फ्रॉम तिरुपती टू कालहस्ती मी भरपूर कवर केलं आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल. नक्की चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.